रामकृष्ण हरी मंडळी, वारी पंढरीच्या भागामध्ये आज आपण वाल्हे ते लोणंद हा प्रवास करत होतो। या प्रवासादरम्यान आपल्याला एक शांत दृश्य म्हणजे की हे दादा जे आहे तिथे बसलेले ते असं सांगतात की पंढरपूरची वारी करत करत हे म्हणजे की आत्मनिर्भर असं राहण्यासारखं की स्वतःच्या खर्चातून वारीला येणं आणि त्यासोबत थोडं थोडं म्हणजे की आपल्या व्यवसायाकडे बी राहण्याचा प्रयत्न हे करत आहेत। तुम्ही बघू शकता। होय, रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। दादा तुमचं नाव काय? अशोक दत्तू चौधरी। अशोक दत्तू चौधरी। अच्छा, तुमचं गाव कोणतं दादा? आमचं गाव बारूळ। बारूळ। पूर्ण गावाचं नाव? पूर्ण गाव बारूळ, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद। जिल्हा उस्मानाबाद। तर दादा तुम्ही इथं म्हणजे की स्पेशल दाढी कटिंगचा व्यवसाय करण्यासाठी आलात की वारी बी करण्यासाठी? वारी बी करतो, हे बी करतो, सेवा बी करतो। सेवा पण करतो। काय देईल ते त्याप्रमाणे आम्ही द्यायची। अच्छा, म्हणजे असं काय तुमचं काय ठराविक भाव वगैरे काय? देव कोण 10 देव कसं बी करून द्यायचं। अच्छा अच्छा। तर तुम्ही किती वर्ष झालं इकडे येताय? 2-3 वर्ष झाली। 3 वर्ष झालं। दरवर्षी पायी वारी येत आहे? तर मग आता तुम्ही पुढील ठेपा घेता, आता समजा पुढचा ठेपा जो आहे आपला पलटणला, तर मग आज दिवसभर हे दाढी वगैरे करायचं आणि मग सकाळी केव्हा जाणार तुम्ही? सकाळी 6-7 ला जाते। तुम्ही सकाळी 6 ते 7 वाजता जाऊन पोहोचता तुम्ही? पोहोचता। अच्छा। आणि ह्यामधून दादा म्हणजे की असा विचार करून आलात का किंवा फक्त व्यवसाय करायचा म्हणून की फक्त माऊली सेवा करत? नाही, आपली विचार करून आला असं सेवा करीत झाला। गावाच्या भक्तीनं बघण्यात देव जे होते सगळं पार पडते, सगळं पाहण्यासाठी येते, सगळं काम होते म्हणून त्याकरता मी। अच्छा, तर तुम्हाला असं म्हणजे की बरेचसे लोक इथं म्हणजे की श्रीमंत म्हणो गरीब म्हणो प्रत्येक छोटा मोठा माणूस इथे येतो तुमच्यापाशी दाढी करतो ना, तर तुम्हाला ह्यामधून काय अनुभव मिळतो, काय शिकायला मिळतं त्याच्यातून? शिकायला येते, अनुभव येते ना याच्यात। म्हणजे की प्रत्येक जण हा एक नमुन्याचं गिरायक नसते माझ्या, 17 नमुन्याचं गिरायक असते। 17 नमुन्याचं गिरायक माझ्याकडून येते, दाढी करतोय, चांगली दाढी केलं म्हणतोय, पण दरवर्षी माझ्याकडे फुल गिरायक असते, कमीत कमी सेवा करतो येते माझ्याकडे। आणि प्रत्येक जण आलेला आपलं मातीशी कनेक्ट असल्यासारखं किंवा तू मोठा मी छोटा काय तुम्ही बघू शकता की इथे एका छोट्याशा मस्त फारीवर एखादा बसून की वारकरी माऊलींची सेवा करत आहेत। बरोबर। तर मग दादा तुमची राहण्या वगैरेची सोय व्यवस्था आहे? राहण्याची सोय आहे ना, असेच फिरता जाता, कुठे राहायचं, बसायचं, उठायचं। म्हणजे असं कोणत्या एका दिंडी वगैरे सोबत नाही आलं? दिंडी संघ येतात, कधी दिंडी संघ नसते, कधी गाठ पडत नाही, कधी उकली बसती असू दे ना। आपण नवीन असतो ना त्यामुळे माहित नाही असं आहे। आपण जर शिक्षण जास्त नाही, दुसरी तिसरी शाळा शिकलेली काय ज्या टायमाला माहिती आपल्याला कसं होते तसं होते। तर तुम्ही ह्या कटिंगच्या व्यवसायामध्ये केव्हापासून आलेला? मी कटिंगच्या वेळेस कमीत कमी 70-72 साली मी पुण्याला होतो। असं गेलो दुष्काळ साली, गेल्यानंतर साध्या पाहिजे म्हणून साध्या विचारावर गेलो। तिथे 1 महिना 4 महिने 6 महिने तिथं दुकानात काम केलं, झाडू मारलो, बघितलं असं तसं, त्या मला शिकवलं आम्हाला त्यांनी, शिकवल्यापासून चालू केलं। अच्छा, तेव्हापासून म्हणजे तुमचं गावाकडे दुकान वगैरे आहे की असं तुमचा फिरस्ती? नाही, असं फिरत यात्रा वगैरे प्रत्येक यात्रा इकडे जा तिकडे जा, पुन्हा दुकान टाकले मुलात। अच्छा, मुलं बाळ किती? 2 मुलं आहेत, 2 मुलं। स्वतः कटिंगचा व्यवसाय मध्ये? कटिंगचा व्यवसाय, दुसरं काय नाही, शेती नाही, कुठं नाही। अच्छा, शेती वगैरे काय निर्भर म्हणजे आपल्या तुमच्या दाढी कटिंगच्या व्यवसायावर, त्याच्यावरच मजूर आपलं। तर ह्यामधून म्हणजे की एक चांगलं मानधन वगैरे मिळतं का की बाबा की फक्त माऊलीची वारी होऊन जाते की काही 4-2 रुपये आपल्याला तुम्हाला उरतात? उरतात, देते, म्हणजे की एखादा महिना जर वारीला आपण आल्याच्या नंतर म्हणजे की तुमची वारी पूर्ण खाऊन पिऊन माऊलीच्या कृपेने तर आपल्याला वाट्यामध्ये काही खायची कमी मिळत नाही, पाण्याची कुठं आपल्याला पाणी मिळालं तर आपण आंघोळ करतो, जिथं जागोजागर आपल्याला जेवायला मिळतं, चहा मिळतो, पाणी मिळतं, त्याच गोष्टीला तर आपल्याला 1 रुपयाचा खर्च लागेल, बरोबर? तर असं समजू शकतो की आपण 4-2 रुपये तुम्हाला म्हणजे या वारीने एक उत्पन्न म्हणून पण मिळते दिलंय ना दिलं कृपेने आपल्या काय जाणं थोडं 4 पैसे आपल्याला मिळते। बरं, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे की हे दादा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून म्हणजे की माऊलीची सेवा करण्यासाठी तर आलेलेच आहेत
आणि म्हणजे की स्वतः आत्मनिर्भर राहावं. घरी स्वतः त्यांच्या मुलांचे कटिंगचा व्यवसाय असून, घरी 2 दुकानं असून पण स्वतःच्या बळावर, स्वतःच्या खर्चावर माऊलीच्या वारीमध्ये आलेले आहेत. 4-2 भाविकांची दाढी कटिंग करतात, थोडी सेवा पण करतात आणि यामधून मिळालेल्या मानधनाने आपल्या घराचं पण थोडं घरी घेऊन जातो ना. 2 मुलं 2 मुले आहेत, सर्व कुटुंब त्याच्यावर जातो. अच्छा, दुसरं काही आपल्यापाशी नाही. तर या काही मिळालेल्या मानधनापासून हे आपल्या कुटुंबाचा सहपरिवार सहकुटुंब याच्यावरच आपल्या सहपरिवार कुटुंबाचा खर्च करता. अच्छा, तर रामकृष्ण हरी मंडळी, अशाच नवीन नवीन माहितीसाठी, अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या जवळील मित्रांना पाठवा. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली.